Dear student, in the last lecture we have seen compound, then next we will see molecular formula and valency. तर molecular formula म्हणजे रेणुसूत्र, valency म्हणजे संयोजन. पहा, there is a definite proportion of the constituent elements in a compound. संयुग जे आहे तर त्या संयुगामध्ये असणारे जे काही घटक पदार्थ जे आहेत तर त्या घटक मूलद्रव्यांचं प्रमाण जे आहे तर ते प्रमाण कसं असतं तर त्या ठिकाणी ठराविक अशा प्रकारचं त्या ठिकाणी घटक मूलद्रव्यांचं प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेले, The certain number of the atoms of the constituent elements are joined to each other in a molecule of a compound. संयुगाच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्यांचे जे काही अणू जे आहेत तर ते अणू विशिष्ट अशा संख्येनं एकमेकांना त्या ठिकाणी काय केलेले असतात, जॉईन झालेले असतात, जोडलेले त्या ठिकाणी असतात. मॉलिक्युलर फॉर्म्युला इंडिकेट्स द नंबर ऑफ द ॲटम्स ऑफ द इच ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट प्रेझेंट इन वन मॉलिक्युल ऑफ ए कंपाऊंड. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणू आहेत तर ते काय केलं तर रेणुसूत्र जे आहेत मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या साहाय्याने त्या ठिकाणी ते शो केलं जातं, दर्शवलं त्या ठिकाणी जातं. ए मॉलिक्युलर फॉर्म्युला इंडिकेट्स द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सिम्बॉल्स ऑफ द ऑल द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स अँड देअर रिस्पेक्टिव्ह नंबर्स ॲज सबस्क्रिप्ट्स. म्हणजे सर्वसाधारणपणे असणारे जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युला रेणुसूत्र जे आहे तर त्या रेणुसूत्रामध्ये सर्व घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि प्रत्येक संज्ञेच्या पायाशी त्या अणूची असणाऱ्याची काही संख्या त्या ठिकाणी लिहिलेली असते. म्हणजे अशा प्रकारची माहिती जी आहे तर ती माहिती तो असणारा काही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलेली असते. त्याच्यानंतर पुढे पहा काय दिलेले की कॅन यू टेल, सांगा पाहू. आता काय म्हटलेले की मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सम कंपाउंड्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल, यूज दीज टू फिल इन द गॅप इन द टेबल. पुढील तक्त्यामध्ये काही संयुगाची रेणुसूत्र आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्या उपयोगाने तक्त्यामधील काही असणाऱ्या ज्या काही रिकाम्या जागा ज्या आहेत तर त्या रिकाम्या जागा आपल्याला त्या ठिकाणी भरायच्यात. आता काय दिलेलं आहे की नेम ऑफ द कंपाऊंड दिलेलं आहे, म्हणजे संयुगाचं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे, तो त्या ठिकाणी पाठ ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये असणारे जे काही कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट जे आहेत, घटक मूलद्रव्य जे आहेत तर ते कोणकोणते आहेत ते आपल्याला दिलेले आणि घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या त्या ठिकाणी दिलेली. आता पहिलं सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले की वॉटरचं असणारं जे काही रेणुसूत्र जे आहे तर ते H2O आहे. तो असणारं जे काही वॉटर जे आहे तर त्या वॉटर कोणकोणते त्या ठिकाणी एलिमेंट आहेत तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत. आपल्या असं लक्षात येतं नसतं की असणारे जे काही हायड्रोजनचे त्या ठिकाणी नंबर ऑफ द ॲटम जे आहेत तर ते किती आहेत तर 2 त्या ठिकाणी आहेत आणि ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा त्या ठिकाणी एकच मूलद्रव्याचा अणू त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरचं दुसरं आहे हायड्रोजन क्लोराईड HCl किंवा त्यालाच त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ॲसिड त्या ठिकाणी म्हटलं जातं. पण त्याच्यामध्ये असणारे जे काही कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट जे आहेत तर ते कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आपल्याला सांगता येईल की त्या ठिकाणी हायड्रोजन आहे आणि क्लोरीन आहे. त्याच्यानंतर हायड्रोजनचा त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी ॲटम दिसतोय, क्लोरीनचा त्या ठिकाणी एक ॲटम त्या ठिकाणी दिसतोय. त्याच्यानंतरचं तिसरं असणारं जे काही कंपाऊंड जे आहेत तर ते कंपाऊंड आपल्याला दिलेलं आहे मिथेन. तर त्या मिथेनचा असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे CH4. याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की कार्बन जो आहे तर त्या कार्बनचा त्या ठिकाणी एकच ॲटम आहे. हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचे असणारे जे काही ॲटम जे आहेत तर त्या ॲटमची संख्या आपल्याला त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला सर्वसाधारणपणे मॅग्नेशियम क्लोराईड त्या ठिकाणी दिलेलं. तर मॅग्नेशियम क्लोराईडचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो दिलेला आहे आपल्याला MgCl2. त्याच्यामध्ये असणारे जे काही घटक मूलद्रव्य कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक त्या ठिकाणी मॅग्नेशियम आहे आणि दुसरं जे आहे तर ते क्लोरीन त्या ठिकाणी आहे. किंवा घटक मूलद्रव्य जे आहेत तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि क्लोरीन आहे. मॅग्नेशियमचं असणारे जे काही ॲटम जे आहेत तर ते ॲटम त्या ठिकाणी एक आहे. क्लोरीनचे मात्र त्या ठिकाणी किती ॲटम्स आहेत तर 2 ॲटम्स त्या ठिकाणी आहेत. आता पुढे we have seen the relationship between the molecular formula and the number of the atoms of the various elements in the molecule. जे रेणुसूत्र
आणि रेणूमधील विविध मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या याच्यामधला असणारा जो काही संबंध जो आहे तर तो संबंध आपण त्या ठिकाणी पाहिला. द ॲबिलिटी ऑफ जॉईनिंग टू अनदर ॲटम विथ ए केमिकल बॉन्ड इज ए केमिकल प्रॉपर्टी ऑफ इच ॲटम. अणू एकमेकांना रासायनिक बंध जे आहेत तर त्या रासायनिक बंधांनी त्या ठिकाणी जोडलेले असतात. आता दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधानं जोडले जाण्याची क्षमता हा प्रत्येक अणूचा त्या ठिकाणी रासायनिक अशा प्रकारचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म त्या ठिकाणी असतो. आणि धिस ॲबिलिटी इज इंडिकेटेड बाय ए नंबर अँड धिस नंबर इज कॉल्ड व्हॅलन्सी ऑफ द ॲटम. आणि सर्वसाधारणपणे ही जी काय असणारी काही क्षमता एका संख्येनं त्या ठिकाणी दर्शवली जाते आणि ही संख्या म्हणजे त्या अणूची असणारी काही संयुज जे आहे तर ती संयुज त्या ठिकाणी असते. तर आता ए ॲटम फॉर्म ॲज मेनी केमिकल बॉन्ड्स विथ अदर ॲटम ॲज इट्स व्हॅलन्स. आपल्या असं लक्षात येतं नसते की एक अणू काय करताना सो त्याच्या संयुज इतके रासायनिक असणारे जे काही बंध जे आहेत तर ते बंध इतर असणारे जे काही अणू जे आहेत तर त्या अणूंबरोबर त्या ठिकाणी करताना दिसतो. जनरली व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट्स रिमेन्स कॉन्स्टंट इन इट्स व्हेरियस कंपाऊंड. असं जरी असलं तर साधारणपणे मूलद्रव्याची असणारे जे काही संयुज जे आहेत तर ते संयुजा त्याची असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगामध्ये त्या ठिकाणी स्थिर राहताना त्या ठिकाणी दिसते. आता पुढे डू यू नो म्हटलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला. सायंटिस्ट परफॉर्म many experiments regarding composition of the compounds during the 18th and 19th century and from that they deduce the valencies of the elements. म्हणजे वैज्ञानिक जे आहे तर त्या वैज्ञानिकांनी 18वे आणि 19वे असणारे जे काही शतक जे आहे तर त्या शतकामध्ये संयुगाचं असणारे जे काही संघटन जे आहे तर त्या संघटना संबंधामध्ये अनेक अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी केले आणि त्याच्यावरून मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांच्या असणाऱ्या काही संज्ञा ज्या आहेत तर त्या संज्ञा त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढलेले आहे. पण याच्यामध्ये सर्वात हलका अशा प्रकारचं मूलद्रव्य जे आहे तर ते एक आहे असं मानून शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी इतर असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांच्या संयोज्या ज्या आहेत तर त्या संयोज्या त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. पुढे काय दिलेलं आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ व्हेरियस कंपाऊंड्स फॉर्मड बाय हायड्रोजन विथ अदर एलिमेंट्स are given in the following table. From that deduce the valency of the concerned element. म्हणजे सर्वसाधारणपणे पुढे दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी हायड्रोजन जो आहे तर ते हायड्रोजन या मूलद्रव्यानं इतर मूलद्रव्यांबरोबर तयार केलेले जे काही विविध संयुग जे आहेत तर ते विविध संयुगाची रेणूसूत्र त्या ठिकाणी दिली आहेत आणि त्यावरून संबंधित मूलद्रव्याच्या असताना जे काही संयोज्य जे आहेत तर त्या संयोज्य आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढायला त्या ठिकाणी सांगितलं. आता काय दिलेले की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर त्याचा फक्त आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. आता पहिलं दिलेलं आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड दिलेलं आहे म्हणजे संयुगाचं रेणूसूत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आपल्याला त्याच्यामध्ये दिलेले म्हणजे ते असणारे काही कंपाऊंड जे आहे तर त्या कंपाऊंड कशाच्या घटक मूलद्रव्य त्याचे त्या ठिकाणी कोणते आहेत त्याच्यामधले असणारे जे काय हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनची व्हॅलन्सी त्या ठिकाणी किती आहेत. त्याच्यानंतर नंबर ऑफ द बॉन्ड्स फॉर्मड बाय एक्स विथ एच म्हणजे एक्सनं एच बरोबर तयार केलेले जे काही एकूण बंध जे आहेत तर त्या एकूण बंधांची संख्या किती आणि व्हॅलन्सी ऑफ एक्स त्या ठिकाणी आपल्याला शोधायची. आता पहिलं आपल्याला काय सांगता येईल की पहिलं दिलेलं तर त्या ठिकाणी HCl दिलेलं आहे. HCl मध्ये आपल्या लक्षात येता नसते की कोणकोणते त्या ठिकाणी इलिमेंट आहेत तर हायड्रोजन आहे क्लोरीन आहे. हायड्रोजनची व्हॅलन्सी त्या ठिकाणी 1 आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ बॉन्ड्स किती दिलेले 1, व्हॅलन्सी सुद्धा किती दिलेली 1 त्या ठिकाणी. दुसरं त्या ठिकाणी कंपाऊंड आपल्याला दिलेले H2O वॉटर त्या ठिकाणी. आता वॉटरमध्ये कोणकोणते इलिमेंट्स त्या ठिकाणी आहेत तर हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे. त्याच्यानंतर व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी हायड्रोजनची किती दिलेली 1 आहे. परंतु या ठिकाणी नंबर ऑफ द बॉन्ड्स जे आहे तर ते नंबर ऑफ बॉन्ड्स जे आहे तर ते नंबर ऑफ बॉन्ड्स किती दिलेले तर त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी आहेत आणि त्याची असणारी काही व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी सुद्धा किती दिलेली तर त्या ठिकाणी 2 आहे. त्याच्यानंतर तिसरं कंपाऊंड आपल्याला दिलेली H2S त्याला त्या ठिकाणी हायड्रोजन सल्फाइड त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये असणारे जे काही कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट जे आहेत तर ते कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत नसते की हायड्रोजन
आणि सल्फर अशा प्रकारची 2 त्या ठिकाणी आहेत. पुन्हा हायड्रोजनची त्या ठिकाणी असणारी काही व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी त्या ठिकाणी 1 आहेत आणि नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म्ड जे आहे तर ते मात्र त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी 2 असणार आहे. त्याची व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी सुद्धा किती असणार आहे तर त्या ठिकाणी 2 असणार आहे. त्याच्यानंतरचं चौथं असणार जे काही कंपाऊंड जे आहे तर ते चौथं कंपाऊंड आपल्याला दिलेलं आहे NH3. त्याला अमोनिया त्या ठिकाणी म्हटलं जातं. याच्यामधले असणारे जे काही कॉन्स्टंट एलिमेंट जे आहे तर ते कॉन्स्टंट एलिमेंट त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे आणि हायड्रोजन त्या ठिकाणी आहे. मग आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पुन्हा व्हॅलन्सी ऑफ द हायड्रोजन जो आहे तर ती 1 दिलेली आहे, परंतु नंबर ऑफ बॉन्ड्स जे आहे तर ते नंबर ऑफ बॉन्ड्स मात्र त्या ठिकाणी किती दिलेले आहेत तर 3 त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून त्याची असणारी जी काही व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी सुद्धा किती असणार आहे 3 त्या ठिकाणी असणार आहे. पुढचं कंपाऊंड दिलेलं आपल्याला HBr. आता HBr मध्ये सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना की कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट जे आहे तर ते हायड्रोजन आहे आणि Br म्हणजे त्या ठिकाणी त्याला ब्रोमीन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुन्हा हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनची व्हॅलन्सी आपल्याला त्या ठिकाणी 1 दिलेली आहे. नंबर ऑफ बॉन्ड्स त्या ठिकाणी 1 आहेत आणि त्याची असणारी काही व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी सुद्धा त्या ठिकाणी 1 असणार आहे. त्याच्यानंतर पुढचं असणारे जे काही कंपाऊंड जे आहे तर ते कंपाऊंड आपल्याला दिलेले सर्वसाधारणपणे पुढचं असणारे जे काही कंपाऊंड जे आहे तर ते HI दिलेले म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट हायड्रोजन आहे आणि आय म्हणजे आयोडीन त्याच्यामध्ये आहे. पुन्हा आपल्या लक्षात येताना असते की त्या ठिकाणी असणारे जे काही व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन जी आहे तर ती 1 आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ बॉन्ड्स जे आहे तर ते सुद्धा 1 असणार आहे. व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी सुद्धा त्या ठिकाणी हायड्रोजनची किती असणार आहे 1 त्या ठिकाणी असणार आहे. दुसरं असणारे जे काही कंपाऊंड दिलेलं आपल्याला NaH अशा प्रकारचं म्हणजे Na जे आहे तर ती सोडियमची त्या ठिकाणी सिम्बॉल जो आहे तर तो सिम्बॉल आहे आणि दुसरं आहे तर तो हायड्रोजन आहे. म्हणजे याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट त्या ठिकाणी सोडियम आणि असणारा जो काय हायड्रोजन त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन या ठिकाणी आपल्याला 1 आहे. नंबर ऑफ बॉन्ड सुद्धा 1 आहे. व्हॅलन्सी सुद्धा त्या ठिकाणी 1 असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपल्याला 8वं मूलद्रव्य जे आहेत किंवा 8वं असणारं जे काही कंपाऊंड जे आहे तर ते कंपाऊंड दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी मिथेन दिलेले. या मिथेनमध्ये आपल्या लक्षात येताना असते की कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट जे आहे तर ते कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट हायड्रोजन आणि क्लोरीन आहे. व्हॅलन्सी ऑफ द हायड्रोजन जे आहे तर ती 1 आहे. नंबर ऑफ बॉन्ड्स जे आहे तर ते नंबर ऑफ बॉन्ड्स मात्र त्या ठिकाणी किती असणार आहे 4 असणार आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तो हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनची किंवा सर्वसाधारणपणे X आपल्याला जी दिले तर त्याची असणारी काही व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी मात्र किती असणार आहे तर त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी असणार. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.